व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एका यूट्यूब चॅनलचं नाव सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर दिवसाची सुरुवात झाली होती मस्त असा ब्रेड पॅटीसचा नाश्ता करून. तर मिस्टरांनी येताना ब्रेड पॅटीस घेऊन आले होते आणि भाजी काय करू ना तेच समजत नाही, म्हणून मिस्टरांना म्हणलं की काहीतरी भाजीला घेऊन या. तर ती अंडे घेऊन आले होते. तर अंडी वगैरे आणली होती, तर ती छान अशी काढून घेतली. एका बास्केटमध्ये काढून अंडी स्वच्छ धुवून घेतली नळाखाली, कारण मी धुवूनच घेते अंडी, तशीच मला फ्रीजमध्ये नाही ठेवू वाटत. अंड्याची भाजी करायची होती, तर मस्त लसूण वगैरे सोलून घेतला होता. इथं कढई तापत ठेवली होती, कढईमध्ये तेल टाकलं. भरपूर तेल टाकायचं नॉनव्हेजच्या भाज्यासाठी. तर नंतर मग बारीक चिरलेला कांदा टाकला, तेलामध्ये छान भाजून घेतला. लसूण कोथिंबीरचं वाटण केलं होतं, तर ते टाकलं. ते छान भाजलं की त्यामध्ये हळद टाकली, हळद भाजली. नंतर मग आपलं तिखट आहे लाल तिखट, तर ते टाकलं. ते छान भाजून घेतलं की नंतर मग आपला गरम मसाला टाकला, मस्त असं भाजून घेतला. नंतर मग त्यामध्ये अंडी फोडून टाकली होती, 5 अंडी फोडून टाकली. अंडी फोडून टाकली की छान असं भाजून घ्यायचं आणि नंतर मग गरम पाणी ओतून छान अशी भाजी झाली होती. खूप मस्त होती अशी भाजी आणि मिस्टरांना खूप आवडते अशी केलेली भाजी. तर भाजी वगैरे झाली. नंतर मग भाकरी बनवायची होती, तर भाकरी बनवून घेतली. आज सकाळपासूनच माझं सगळं निवांत चाललं होतं, कारण मला वाटलं होतं की आज दोन्ही मुलांना सुट्टी आणि मग निवांत करत होते मी सगळं. तर नंतर मला कळलं की आज शौर्याला स्कूल आहे म्हणून. नंतर मग पटपट आवरलं होतं आणि मग त्याचं एक हे पण बनवायचं होतं, एक क्राफ्ट पण बनवायला सांगितलं होतं फादर्स डे निमित्त. तर ते पण बनवायचं होतं, म्हणून ह्या तिघांना पटपट जेवण वगैरे बनवून जेवायला दिलं. नंतर मग ताक दिलं, मसाला ताक मिस्टरांना, आणि मी पण थोडंसं घेतलं होतं. नंतर माझं आवरलं छान आणि बाहेर निघाले. जे क्राफ्ट बनवायला सांगितलं होतं, तर त्यासाठी हे लागणार होतं फेविस्टिक आणि थोडेसे स्टोन वगैरे लागणार होते. तर ते घेऊन आले आणि नंतर मग तिथून आले की मग मला ते बनवायचं होतं. फादर्स डे निमित्त त्यांनी बनवायला सांगितलं होतं. तर असा एक पेपर दिलेला, त्याच्यावरची जे होतं तर ते कट करून छान असं कलर देऊन त्याला स्टोन वगैरे चिटकून अशा प्रकारे कोपऱ्यात दाखवलं तसं बनवायचं होतं. आता हे दिसायला जेवढं सोपं होतं तर तेवढं बनवायला सोपं नव्हतं. ह्यामध्ये माझा खूप वेळ गेला आणि वेळ गेल्यासारखं हे खरंच खूप मस्त बनलं होतं. छान असं कट वगैरे करून घेऊन ते चिटकून घेतलं, त्याच्यावरती स्टोन वगैरे चिटकवले होते. फादरसाठी काही लाईन लिहायला सांगितलेला पप्पाचा, त्याचा फोटो चिटकवला आणि ते क्राऊन होता तर तो वरती आम्हाला चिटकवायचा होता, पण तो खालीच चिटकवला गेला. पण मस्त बनलं होतं मुलांच्या ह्यानं. नंतर मग शौर्याचा टिफिन पण बनवायचा राहिला होता, कारण सुट्टी आहे म्हणून माझं निवांत चाललेलं. त्याला म्हणलं पुढं जा, मी टिफिन घेऊन येते पाठीमागनं, कारण 2 वाजता जेवणाची सुट्टी होते. पण तो म्हणला नाही मम्मी आताच दे टिफिन म्हणून. तर टिफिनसाठी मग पटकन बेसनाची पोळी वगैरे केली होती एकच मोठी. नंतर मग त्याला स्कूलमध्ये सोडायला गेले आणि स्वराज आहे ना, तर त्याला वासावरनं कळतं की घरात काय बनलं आहे, म्हणून त्याला वाटलं की दादाला बेसन पोळी करून दिली आणि मला दिली नाही, म्हणून त्याच्यासाठी मस्त अशी बनवली होती. आणि मी ज्या यूट्यूब चॅनलचं नाव सांगणार होते, तर ते यूट्यूब चॅनल आहे सिनेमॅटिक यश म्हणून. तर आमच्या शेजारचंच ताई आहेत, तर त्यांचं आहे यूट्यूब चॅनल, नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.